थांबा, जर तुमची रास मकर असेल तर आजचा हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करण्याची चूक करू नका. 8 ऑगस्टच्या पहाटे तुमच्या आयुष्यात एक असा महाभूकंप येणार आहे, ज्याने तुमच्या विश्वासाचा घात करणाऱ्या त्या कपटी पुरुषाचे पूर्ण डाव गुडूप होणार आहेत. ज्या माणसाने तुमच्या पाठीमागे खूप मोठा खेळ रचला होता, तोच खेळ आता खल्लास करण्यासाठी साक्षात कालभैरवाने एक खास व्यक्तीची निवड केली आहे. 8 ऑगस्टला ती एक व्यक्ती असा पुरावा हातात देईल की त्या पुरुषाचा काळा चेहरा अख्खा जगासमोर उघडा पडेल. सावधान, मकर राशी खेळ आता संपला. तुम्हाला वाटतं ना की तुमच्यासोबत जे वाईट घडतं ती फक्त एक वाईट वेळ आहे, पण नाही. तुमच्याच जवळच्या एका पुरुषाने तुमच्या विरुद्ध भयंकर गुप्त चक्रव्यूह रचला. पण मकर राशीच्या मंडळींनो, आता डोळ्यातले अश्रू पुसून टाका, कारण 8 ऑगस्टला ती एक व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल आणि त्या कपटी पुरुषचा संपूर्ण प्लॅन धुरळा करून टाकणार आहे. असा पुरावा बाहेर येईल ज्याची त्या पुरुषाने स्वप्नातही कल्पना केली नसेल. पहा नक्की कोण आहे तो कपटी पुरुष आणि ती एक व्यक्ती. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्ण अध्यायाच्या सर्वात अंतिम, भयंकर आणि शक्तिशाली टप्प्यावर आलो आहोत. 8 ऑगस्टचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अन्यायाचा दिवस आणि न्यायाची नवीन पाठ घेऊन येत आहे. आजपर्यंत त्या कपटी पुरुषाने तुम्हाला मानसिक त्रासाच्या गर्दीत लोटले आहे. तुमच्या पाठीमागे खोटं चक्रव्यूह रचलं होतं. त्याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. ती एक व्यक्ती 8 ऑगस्टला असा पुरावा समोर आणणार आहे, ज्याने त्या पुरुषाचा काळा चेहरा जगासमोर उघडा पडेल आणि साक्षात कर्मफळाचे शनिदेव तुमच्या विजयाच्या नादी रचतील. पण मंडळी, हा विजय कायमस्वरूपी टिकवण्यासाठी, शत्रूचा पराभव कायमचा नष्ट करण्यासाठी आणि शनिदेवाचे महारक्षा कवच प्राप्त करण्यासाठी 8 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणते 2 अतिशक्तिशाली महाउपाय करायचे आहे ते नीट समजून घ्या. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता जो खुलासा मी करणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निष्ठावल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की अरे, कोण आहे हा कपटी पुरुष जो माझ्यासोबत हसून बोलतो पण पाठीमागे माझाच विनाशाचा प्लॅन बनवतो? मंडळी, हा माणूस कोणताही अनोळखी किंवा बाहेरचा व्यक्ती नाही. हा असा पुरुष आहे ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, पण शनिदेवाच्या कृपेने आणि ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासाने या कपटी पुरुषाच्या 3 अशा भयंकर ओळखी समोर आल्या आहेत, ज्यावर तुम्ही त्याला 8 ऑगस्टच्या आधीच ओळखू शकाल. पण त्या 3 भयंकर खुणा नक्की कोणत्या आहेत? पहिली ओळख, तोंडात गोडवा पण मनात विष. मंडळी, तोंडात गोडवा मनात विष. हा पुरुष तुमच्या तोंडावर इतका गोड बोलेल की तुम्हाला वाटेल हाच माझा सर्वात मोठा पाठीराखा आहे. तो नेहमी तुमच्याशी अत्यंत प्रेमाने, आदराने आणि सहानुभूतीने बोलेल. पण सावध राहा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चांगली गोष्ट घडते किंवा तुम्हाला यश मिळते, तेव्हा या पुरुषच्या चेहऱ्यावरची खरी जवळ स्पष्ट दिसते. हा माणूस तुमच्यासमोर तुमचे कौतुक करेल, पण तुम्ही तिथून बाजूला झाल्यावर इतरांकडे तुमच्या नावाचे विष ओकायला सुरुवात करेल. तुमच्याच घराचे किंवा कामाचे गुपित तो हळूहळू बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवेल. दुसरी ओळख, तुमच्या कामावर आणि पैशावर बारकाईने नजर. हा पुरुष नेहमी तुमच्या आर्थिक परिस्थितीवर, तुमच्या कमाईवर, तुमच्या प्लॅनिंगवर नजर ठेवून असतो. तुम्ही नवीन काम सुरू करणार आहात, तुमच्याकडे पैसा कुठून येतो, तुम्ही कोणाला भेटत आहात, या सगळ्याची इत्थंभूत माहिती हा पुरुष कोणीतरी मदत करायच्या बहाण्याने तुमच्याकडे काढून घेतं. पण खरं सांगू, ही मदत नाही तर तुमच्या पाया कसा ओढतात हे याचा तो गुप्त प्लॅन बनवता असतो. त्याने तुमच्या विरुद्ध असा एक खोटा रचलेला चक्रव्यूह तयार केला आहे, ज्यामुळे तुमचे नाव खराब व्हावे आणि त्याला फायदा व्हावा. तिसरी ओळख, अचानक बदलणारे वर्तन आणि खोटे ढोंग. मंडळी, बदलणारे वळण आणि खोटे ढोंग. 8 ऑगस्ट जवळ येत असताना या पुरुषच्या वर्तनात अचानक एक भयंकर बदल तुम्हाला दिसेल. हा माणूस अचानक तुमच्यासमोर खूप
आसन असण्याचे किंवा खूप चांगले असण्याचे ढोंग करेल. पण मंडळी, शनिदेवाने कालभैरवची नजर त्याच्या प्रत्येक चालीवर आणि तो स्वतःला खूप हुशार समजत आहे असं वाटतं त्याला. त्याचे हे कारस्थान कधी बाहेर येणार तो कधी विसरला की कर्मफळाचे शनिदेव त्याच्या प्रत्येक पापाचा हिशोब ठेवत आहे. 8 ऑगस्टचा हा महाविस्फोट, हा कपटी पुरुष विचार सर्वात मोठा वार करेल आणि तुम्हाला उद्ध्वस्त करेल. पण नियतीला काही वेगळीच मान्य आहे. कारण 8 ऑगस्टला तुमच्या मदतीसाठी, तुमचा बचाव करण्यासाठी आणि या कपटी पुरुषचा भुरका टरटर फाडण्यासाठी ती एक व्यक्ती अचानक मैदानात उतरणार आहे. कोण आहे ती एक व्यक्ती? तुमच्या घरातील पाहुण्यांमधील आहे की बाहेर कुठली आहे? तुमच्या हातात देणार आहे त्या कपटी पुरुषचा खेळ एका मिनिटात खल्लास. पाहू या व्हिडिओच्या सर्वात थरारक भागामध्ये. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 8 ऑगस्टची ही पहाट कोणतीही सामान्य पहाट असणार नाही. ज्या कपटी पुरुषने तुमच्या विरोधात हा गुप्त चक्रव्यूह रचला होता, त्याला वाटत होतं की तो जिंकेल आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे शांत राहावं लागेल. पण तो एक गोष्ट पूर्णपणे विसरला. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा साक्षात मकर राशीचे स्वामी, कर्मफळाचे शनिदेव आणि कालभैरव स्वतःच्या न्यायात मैदानात उतरतात. तुम्ही आजपर्यंत सर्व काही गप्प राहून सहन केलं, लोकांचे टोमणे ऐकले, जवळच्यांचं पुरुषांकडून फसवणूक झाली. पण शनिदेवाचा एक अटल नियम आणि उशीर झाला तरी चालेल, पण न्याय असा होईल की संपूर्ण जग पाहत राहील. 8 ऑगस्टला आकाशात ग्रहाचे एक असे भयंकर तांडव सुरू होत आहे ज्याची थेट झळ तुमच्या त्या गुप्त शत्रूला बसणार आहे. 8 ऑगस्टला आकाशात नक्की काय घडणार? मंडळी, 8 ऑगस्टला शनिदेवाची वक्रदृष्टी आणि कालभैरवाची ताकद तुमच्या राशीच्या शत्रू स्थानावर थेट पडत आहे. ज्योतिषशास्त्रात या अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर खगोल कर्मदंड योग म्हणले जाते. हा योग निर्माण होताच काय घडणार आहे माहीत आहे का? एक कपटी पुरुषची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होईल. म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. 8 ऑगस्ट उजेडात त्या कपटी पुरुषचे डोके कायम बंद पडेल. तो स्वतः अतिशहाणा समजून अशी भयंकर चूक करत होता ज्यामुळे त्याने रचलेला सगळा डाव लोकांसमोर उघडा पडेल. रचलेला डाव त्याच्यावरच उलटेल ज्या खड्ड्यात तो तुम्हाला पाडण्याचा विचार करत होता. 8 ऑगस्ट नंतर तो स्वतः त्या खड्ड्यात असा अडकेल की बाहेर पडायला त्याला मार्ग उरणार नाही. साक्षात शनिदेवाचा महाप्रवाह ज्या पुरुषाचा तुम्हाला मानसिक त्रास दिला, ज्यांनी तुम्हाला रात्रीची झोप उडवली, 8 ऑगस्ट नंतर त्याची स्वतःची शांतता आणि झोप गायब होईल. एक व्यक्तीचा महाप्रवेश. शनिदेव आणि कालभैरव स्वतः आकाशातून खाली येऊन सांगणार आहे की पुरुष कपटी आहे. त्याच्या देवशक्ती पुरुषाचा पर्दाफाश करण्यासाठी एक खास व्यक्तीची निवड केली आहे. हो मंडळी, 8 ऑगस्टला ती एक व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात अशी ढाल बनून उभी राहील जिचा तुम्ही विचारही केला नाही. ती एक व्यक्ती 8 ऑगस्टला असा पक्का पुरावा तुमच्या हातात देईल ज्यामुळे त्या कपटी पुरुषाचे बोलणे पूर्णपणे बंद होईल. ती एक व्यक्ती त्या पुरुषाचा तो गुप्त मेसेज, ऑडिओ क्लिप किंवा ते काळे कारस्थान तुमच्या समोर आणेल ज्याची भीती त्या पुरुषाला रात्रंदिवस सतवत होती. ज्या पुरुषाला वाटत होतं की त्याचा डाव कधी उघडणार नाही, 8 ऑगस्टला त्या एक व्यक्तीच्या एका शब्दामुळे त्याचा संपूर्ण खेळ खल्लास होणार आहे. मकर राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, ही एक व्यक्ती नक्की कोण आहे? ती तुमच्या कुटुंबातील आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणाची आहे, एखादी अनोळखी व्यक्ती आहे. तर 8 ऑगस्टला पुरावा हातात आल्यावर तुम्हाला अशी कोणती चूक टाळायची आहे ज्यामुळे शत्रू पुन्हा डोकेवर काढणार नाही? चला पाहू या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये आणि डोळे उघडणाऱ्या टप्प्यामध्ये. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे त्या कपटी पुरुष भवितव्य ठरले जाणार आहे. तुमच्या मनात क्षणाक्षणाला हाच विचार घोळत असेल की अहो गुरुजी, कोण आहे ती एक व्यक्ती जिच्या एका शब्दामुळे, जिच्या एका पुराव्यामुळे त्या कपटी पुरुषाचा इतका मोठा खेळ खल्लास होणार आहे? आता मी तुम्हाला त्या एका व्यक्तीचे सत्य आणि 8 ऑगस्टला घडणारा तो महाविस्फोट अगदी स्पष्ट शब्दात सांगणार आहे. कोण आहे ती एक व्यक्ती?
ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार आणि शनिदेवाच्या न्यायचक्रानुसार ती एक व्यक्ती ओळखण्यासाठी 3 मुख्य संकेत मिळाले आहेत. 1. तुमच्या अत्यंत जवळची पण शांत राहणारी व्यक्ती. ही एक व्यक्ती अशी आहे जी आत्तापर्यंत सर्व काही शांतपणे पाहत होती. तिला त्या कपटी पुरुषाने प्रत्येक हालचालीवर संशय होता, पण योग्य वेळेची ती वाट पाहत होती. अशी व्यक्ती जिच्यावर त्या पुरुषाचा अजिबात संशय नाही. त्या कपटी पुरुषाला वाटतं की त्याने सर्वात मूर्ख बनवले, पण या एका व्यक्तीच्या नजरेतून तो स्वतःला वाचवू शकेल. सत्याची साथ देणारा व्यक्ती. एक व्यक्ती न त्या पुरुषाच्या दबावाखाली बळी पडेल, न कोणाला आमिष. 8 ऑगस्टला जेव्हा न्यायाची वेळ येईल तेव्हा ही व्यक्ती थेट तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. 8 ऑगस्टला ती एक व्यक्ती पुरावा समोर आणणार. मंडळी, 8 ऑगस्ट एक व्यक्ती असा कोणताही हवेत गप्पा मारणारा दावा करणार नाही. ती थेट तुम्हाला पुरावा तुमच्या हातात ठेवेल, जो नाकारणे ते कपटी पुरुषाला शक्यच नाही. तो कॉल, मेसेज किंवा आर्थिक व्यवहाराचा पुरावा. त्या पुरुषाने तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र रचले होते, कोणाशी साधले होते किंवा तुमचे नुकसान करण्याचा जो कट टाकला होता, त्याचा थेट मेसेज, कॉल रेकॉर्डिंग किंवा पैशाच्या व्यवहाराचा पुरावा ही एक व्यक्ती उघड करेल. त्या पुरुषाचे बोलणे पूर्णपणे बंद होईल. जेव्हा हा पुरावा समोर येईल तेव्हा तो पुरुष कालपर्यंत छाती ठोकून खोटे बोलत होता, ढोंग करत होता. 8 ऑगस्टला त्याची जीभ अडकत होती, ज्याचा चेहरा पांढरा पडेल आणि त्याच्याकडे बोलायला एकही शब्द उरणार नाही. 8 ऑगस्टला पुरावा मिळाल्यानंतर मकर राशीचे काय करायचे? शनिदेवाच्या कृपेने 8 ऑगस्टला सत्याचा विजय होणार आहे. हे 100% सत्य आहे. पण मंडळी, जेव्हा ती एक व्यक्ती तुम्हाला तो पुरावा देईल तेव्हा तुम्हाला एक भयंकर मोठी चूक अजिबात करायची नाही. पुरावा हातात आल्यावर रागाच्या भरात लगेच भांडण करू नका. संयम ठेवा. शनिदेवाचा न्याय कसा होतो ते शांतपणे पहा. त्या कपटी पुरुषाला समजून देणार नाही हे तुमच्याकडे त्याचा पुरावा आला आहे, कारण शनिदेव स्वतः त्याला अशी शिक्षा देतील की तो जन्माची अक्कल शिकेल. पण मकर राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, शत्रूचा डाव तर उधळला जाईल, पण 8 ऑगस्ट नंतरच्या पुढच्या 7 दिवसात त्या कपटी पुरुषाच्या शेवटच्या अपघातापासून वाचण्यासाठी तुम्हाला कोणती 3 भयंकर सावधानता बाळगायची आहे, आणि असा कोणता एक मोठा धोका आणि जो अजूनही तुमच्यात येऊ शकतो. चला पाहूया या संपूर्ण अध्यायाचा सर्वात महत्त्वाचा आणि सावध करणारा भाग. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज जो भाग तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आणि जीव घेण्या धोक्यापासून वाचवणारा ठरणार आहे. 8 ऑगस्टला त्या एका व्यक्तीमुळे त्या कपटी पुरुषाचे काळे कारस्थान जर उघडे पडेल, त्याचा चक्रव्यूह पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. पण जखमी झालेला नाग आणि पराभूत झालेला शत्रू हा अधिक भयंकर आणि विषारी होतो. जेव्हा त्या कपटी पुरुषाला समजेल की त्याचा खेळ खल्लास झाला आहे, तेव्हा तो शांत बसणार नाही. तो स्वतःलाच बचाव करण्यासाठी आणि तुमचा बदला घेण्यासाठी अंतिम आघात आहे. मंडळी, 8 ऑगस्टच्या पुढच्या 7 दिवसात मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीला या 3 भयंकर सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली सावधानता, भडकवणाऱ्या शब्दाला बळी पडू नका. 8 ऑगस्टला जेव्हा तुम्ही कपटी पुरुषचे पितळ उघडे पाडेल तेव्हा तो तुमच्या समाजात, कुटुंबात किंवा आमच्या ठिकाणी मुद्दाम चेतावणी देण्याचा प्रयत्न करेल. तो असे काही शब्द बोलेल ज्यामुळे तुमचा ताबा सुटावा आणि तुमच्याकडून एखादी मोठी चूक घडावी. लक्षात ठेवा, त्याला तुम्हाला रागाच्या भरात चूक करायला लावायची आणि जेणेकरून तो स्वतःचा बचाव करू शकेल. तुम्हाला काय करायचे आहे? पूर्णपणे शांत राहा. मौन हे काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. तुम्ही जितके शांत राहाल तितका तो अधिक जाळ्यात अडकेल आणि शनिदेवाचा दंड त्याच्यावर अधिक तीव्रतेने पडेल. दुसरी सावधानता, पैशाचे आणि महत्त्वाच्या कागदपत्राचे गुपित. हा कपटी पुरुष 8 ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक स्थितीवर किंवा तुमच्या कामावर शेवटचा वार करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तुमचा बँक डिटेल्स, पासवर्ड, मालमत्तेची कागदपत्र किंवा नव्या व्यवसायिक डील या गोष्टी कोणालाही शेअर करू नका. माझी मदत घ्या असा आव आणून तो पुन्हा तुमची जवळ येण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच्यावर पुन्हा कधीही अजिबात विश्वास ठेवू नका. ज्या माणसाने पाठीमागे गेम करण्याचा प्लॅन केला, पुन्हा तो तुमचा कधी मित्र होऊ शकत नाही. तिसरी सावधानता,
या माणसापासून लांब राहा. जेव्हा सर्व रस्ते बंद होतील आणि त्या पुरुषाचा पर्दाफाश होईल तेव्हा त्या तुमच्यासमोर अश्रू ढळेल असल्याचे नाटक करेल, स्वतःच्या चुकीची माफी मागेल आणि तुमच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. पण मकर राशीच्या मंडळींनो, दया दाखवू नका, त्याला माफ करण्याची चूक अजिबात करू नका. कारण शनिदेवाची न्याय प्रक्रिया, जर तुम्ही त्याला परत संधी तर तो पुन्हा सावरून तुमच्यावर मोठा वार करेल. ज्याला त्याच्या कर्माची फळे भोगू द्या. शनिदेवाचा अंतिम महाप्रकार. तुम्ही जर या 3 गोष्टींची काळजी घेतली तर 8 ऑगस्टचा हा योग तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची मिटवून टाकेल. तो कपटी पुरुष स्वतःच्या जाळ्यात असा अडकेल की ज्याला मकर राशीच्या वाट्याला जाण्याची पुन्हा कधी हिंमत होणार नाही. पण मंडळी, शत्रूचा प्रभाव कायमचा मुळासकट उपटून टाकण्यासाठी आणि शनिदेव व कालभैरवाचे सुरक्षा कवच प्राप्त करण्यासाठी 8 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणते 2 शक्तिशाली महाउपाय करायचे आहेत, चला पाहूया हा संपूर्ण महाव्हिडिओच्या सर्वात अंतिम, शक्तिशाली आणि विजयाच्या टप्प्यावर. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्ण अध्यायाच्या सर्वात अंतिम, भयंकर, शक्तिशाली टप्प्यावर आलो आहोत. 8 ऑगस्टचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अन्यायाचा शेवट आणि न्यायाची नवीन पहाट घेऊन येत आहे. आजपर्यंत ज्या कपटी पुरुषाने तुम्हाला मानसिक त्रासाच्या गर्दीत लोटले, तुमच्या पाठीमागे खोटा चक्रव्यूह रचला, त्याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. ती एक व्यक्ती 8 ऑगस्टला असा पुरावा समोर आणणार आहे ज्याने त्या पुरुषाचा काळा चेहरा जगासमोर उघडा पाडेल आणि साक्षात कर्मफळाचे शनिदेव तुमच्या विजयाच्या नादी रचतील. पण मंडळी, विजय कायमस्वरूपी टिकवण्यासाठी, शत्रूचा पराभव कायमचा नष्ट करण्यासाठी, शनिदेवाचे महारक्षक कवच प्राप्त करण्यासाठी 8 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणते 2 अतिशक्तिशाली महाउपाय करायचे आहे. 8 ऑगस्ट. पहिला महाउपाय, शनी कालभैरव वर्ज कवच. 8 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला हा उपाय अत्यंत निष्ठेने करायचा आहे. एका मातीच्या पाण्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात 5 काळे मिरे आणि थोडे काळे तीळ टाका. हा दिवा मारुतीरायाच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करा. घरातील पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या पश्चिम दिशेला दिव्यासमोर बसून ओम शनिचाराय नमः किंवा ओम कालभैरव नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने काय घडेल? शत्रूने तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर केलेली वाईट दृष्टी, टळलेली वाईट नजर आणि रचलेला गुप्त चक्रव्यूह एका क्षणात भस्म होईल. त्या कपटी पुरुषचे सर्व ताकद शून्य होईल. 8 ऑगस्टचा दुसरा, काळ्या कुत्र्याची सेवा. साक्षात रक्षण. शनिदेव आणि कालभैरव दोन्ही अन्याय विरुद्ध न्यायाचे प्रतीक आहेत. 8 ऑगस्टच्या दिवशी एक काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट आनंदाने खाऊ घाला. 8 ऑगस्टला जेव्हा ती एक व्यक्ती, त्या कपटी, घाबरून न जाता सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा. तुमच्या एका कृतीने साक्षात शनिदेव प्रसन्न होतील आणि शत्रूचा पर्दाफाश अतिशय वेगाने होईल. तुम्हाला तुमच्या गमावलेला मान सन्मान परत भेटेल. मकर राशीच्या माझ्या मंडळींनो, 8 ऑगस्ट नंतर मान खाली जागण्याची वेळ तुमची नाही तर तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्या त्या कपटी पुरुषची आहे. शनिदेव तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. सत्य समोर आल्यावर अजिबात डगमगू नका. विजय तुमचाच आहे. आजचा सर्वात मोठा प्रश्न कमेंटमध्ये. मंडळी, मला कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आसपास असा कोणता पुरुष आहे जर तुम्हाला शनिदेवाच्या न्यायावर आणि त्या एका व्यक्तीच्या सत्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्याच्या कमेंटवर शनिदेव लिहिलं त्याच्यावर शनिदेवाची कृपादृष्टी सदैव राहील. हा व्हिडिओ मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका शक्तिशाली आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शनिदेव, जय कालभैरव. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच अचूक राशी भविष्याचे अपडेट्स, नवीन राशी भविष्याचे माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवर जुडून राहा. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.